धनगरांना एसटीतून आरक्षणाला विरोध करत आदिवासी आमदार खासदार आक्रमक। विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांच्या नेतृत्वात मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर मारल्या उड्या। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ठिय्या आंदोलन। आरक्षण मर्यादा 75%वर न्या। शरद पवारांची मागणी। आरक्षण न मिळालेल्यांना आरक्षण वाढीचा फायदा मिळण्याचा दावा। तर 13 महिन्यांपासून आंदोलन सुरू असताना पवार गप्प का? जरांगेंचा सवाल। हर्षवर्धन पाटलांचा अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर। भाजपला मोठा धक्का। इंदापूरमधून विधानसभा लढण्याचं जवळपास निश्चित। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दा आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये येण्याची शक्यता। आचारसंहिता लागण्याआधी नियुक्तीसाठी महायुतीची धावपळ। भाजपला 6 तर शिंदे आणि पवारांना प्रत्येकी 3 आमदारांचा फॉर्म्युला। दावोसमध्ये जाऊन मंत्र्यांनी उधारी ठेवल्याचा रोहित पवारांचा आरोप। तर रोहित पवारांनी संपूर्ण माहिती घेऊन ट्विट करावं। उदय सामंतांचा पलटवार। एमआयएमनं काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाला दिलेला प्रस्ताव एबीपी माझाच्या हाती। 28 जागांची केली होती मागणी। राहुल गांधींचा आजपासून 2 दिवस कोल्हापूर दौरा। कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणार। निवडणुकीची कामं करायला शिक्षक संघटनांचा विरोध। परीक्षा काळात अतिरिक्त काम लागतं अशी तक्रार। बेरोजगार आणि इतर कर्मचाऱ्यांना वापरा असाही सल्ला। दोन समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट। ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण देवरेंना भोवली। पोलिसांनी घेतलं ताब्यात। संभाजी ब्रिगेड आणि मराठा आंदोलकांकडून घरावर शाई फेक। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या जनसंपर्क कार्यालयाचं नारायणगडाच्या महंतांकडून उद्घाटन। मराठ्यांना एकत्र करत वेगळी चळवळ उभारणार, जरांगेंची घोषणा। बंदुकीतून गोळी सुटून जखमी झालेल्या गोविंदाला 3 दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयात मिळाला डिस्चार्ज। 6 आठवडे आराम करण्याची डॉक्टरांची सूचना। पुण्यात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार। घटनास्थळी श्वान पथकाच्या मदतीनं तपास सुरू। लाडकी बहीणसह मोफत योजनांवर बंदी आणा। नागपूर खंडपीठात याचिका। खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस। तिरुपतीमधल्या लाडू भेसळ प्रकरणाच्या तपासासाठी सुप्रीम कोर्टाकडून एसआयटी स्थापन। सीबीआयचे संचालक एसआयटीचे प्रमुख असणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।